आता तुम्हीही तुमच्या फेवरेट गट्टू चिंकीचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फेवरेट सब्जेक्ट. मुलांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, शाळेमध्ये काही एकच सब्जेक्ट नसतो. अनेक विषयांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्या सगळ्या सब्जेक्ट्सपैकी असा एखादा विषय असतो जो आपला सगळ्यात आवडता असतो. तो सब्जेक्ट कुठलाही असू द्या, जेव्हा तो आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला खूप छान फील होतं. त्या सब्जेक्टची नोटबुक सुद्धा आपण खास निवडतो. आणि मग आपल्या फेवरेट सब्जेक्टचं लेक्चर सुरू झालं की काय विचारता, वेळ कसा जातो कळतच नाही. एक दिवशी गट्टू चिंकीच्या शाळेत काही अधिकारी आले होते. ऑफिशियल काम झाल्यानंतर ते वर्गामध्ये येऊन मुलांशी बोलू लागले. मुलांनो, सगळे सब्जेक्ट विशेषच असतात, पण असा एकतरी विषय असतो जो आपला आवडीचा असतो. आता आपण फेवरेट सब्जेक्ट बद्दल बोलू. एक एक करून सांगा तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे. गुड मॉर्निंग सर, माझं नाव बंटी आहे. मला इंग्लिश विषय खूप आवडतो. ओह नाईस, थँक्स बंटी. नेक्स्ट. सर, मी गुड्डी. मला सगळ्यात जास्त आवड हिंदी विषयात आहे आणि हिंदी कविता मला खूप आवडतात. तुला खूप खूप शुभेच्छा गुड्डी. पुढे. हॅलो सर, मी चिंकी आहे. मला चित्रकला आवडते. ब्युटिफुल. हा बेटा, तू बोल, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे. हा प्रश्न गट्टूसाठी होता. गट्टू उत्तर देण्यासाठी आपल्या जागेवर उभा राहिला. तेव्हा अधिकाऱ्यांसोबत सगळ्या वर्गाचे कान आणि ध्यान गट्टूकडे लागले की गट्टू आता कोणता सब्जेक्ट सांगणार. आणि जसं गट्टूने सब्जेक्टचं नाव सांगितलं, सगळेजण शॉक झाले. माझे नाव गट्टू आहे आणि माझा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स. ओ, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तेवढ्यात बंटी मध्ये म्हणाला, सर, गट्टू खोटं बोलतोय. त्याला मॅथ्स नाही सायन्स आवडतं. गट्टू, बंटी जे म्हणतोय काय ते खरंय. कालपर्यंत खरं होतं सर, पण आज खरं नाहीये. कालपर्यंत मला सायन्स आवडत होतं, पण आज मला गणित सगळ्यात जास्त आवडतं. गट्टूचं हे उत्तर ऐकून सगळा क्लास हसू लागला. अरे गट्टू, नुसतं म्हणून काय होत नाही, करून दाखवावं लागतं. नाईस आयडिया बंटी. गट्टू, तुला खरोखरच मॅथ्स पसंत असेल तर मी बोर्डवर एक गणित देतो, त्याला सॉल्व्ह करून दाखव. आता येईल मजा. त्यानंतर बोर्डवर त्या अधिकाऱ्यांनी एक गणित लिहून दिलं आणि सॉल्व्ह करायला सांगितलं. गट्टू बोर्ड जवळ आला आणि त्याने चटकन मॅथ्सचा तो प्रश्न सॉल्व्ह केला. एक्सलंट. प्लीज सगळे गट्टूसाठी टाळ्या वाजवा. गट्टूचा कॉन्फिडन्स आणि परफॉर्मन्स बघून सगळेजण शॉक झाले होते. बंटीला तर हे लक्षातच येत नव्हतं की हे सगळं झालं कसं. सगळ्या क्लासने टाळ्या वाजवून गट्टूचं अभिनंदन केलं. जास्त करून विद्यार्थ्यांचे फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश किंवा आर्ट्स असतात. बरीचशी मुलं मॅथ्सला घाबरतात. पण गट्टू, तू सांग, तुला मॅथ्स का एवढं आवडतं. कारण सर, मॅथ्स मध्ये नंबर्स असतात आणि नंबर्स बरोबर खेळायला मला मज्जा येते. मी नंबर्स सोबत गप्पा मारतो, ते सुद्धा माझ्या सोबत गप्पा मारतात आणि गप्पा मारता मारता प्रश्नाचं उत्तर येऊन जातं. ओह, हाऊ इंटरेस्टिंग. तर पाहिलं तुम्ही, आपल्या गट्टूचा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ. मॅथ सब्जेक्ट तुमचाही फेवरेट आहे. गट्टूचं गणितावरचं प्रेम फक्त क्लासमध्ये किंवा वही पुरतच त्याच्या मर्यादित नव्हतं. गट्टू जिथे जिथे राहायचा, मॅथ्स त्याच्या सोबत राहायचं. एक दिवस घरी खूप सारे पाहुणे आले होते. गट्टूने गपचूप सगळे पाहुणे मोजले. 1, 2, 3, 4. गट्टू धावत जाऊन किचनमध्ये आईजवळ जाऊन म्हणाला, आई, एकूण 14 लोक आहेत. त्यात 4 छोटी छोटी मुलं, 6 मोठी माणसं, 4 वृद्ध माणसं आजीच्या वयाचे. म्हणजे तू लहान मुलांसाठी 4 ग्लास दूध, मोठ्या माणसांसाठी 6 कप कॉफी आणि वृद्धांसाठी 4 कप चहा तू तयार करू शकतेस. गट्टूचे आकडे आणि लॉजिक बघून आई काही वेळ ब्लँकच झाली. जेव्हा रोज दूधवाला यायचा तेव्हा दूध घेण्यासाठी गट्टू आठवणीनं उठायचा. दूधवाल्याकडे अल्युमिनियमचं एक भांडं होतं. अर्ध्या लिटरची वगैरे छोटी मोठी मापं होती, ज्याने तो गट्टूच्या भांड्यात दूध टाकत असे. हे 1 लिटर, हे अर्धा लिटर आणि हे बघ गट्टू, झालं तुझं 1.5 लिटर. गट्टू आईसोबत मार्केटमध्ये जायचा, तरीही मॅथ्स त्याची पाठ सोडत नसायचा. भाजीवलीकडून भाजी घेताना गट्टूचं सगळं लक्ष हिशोबाकडे असायचं.
पण भाजीवाली तर गट्टूपेक्षाही मॅथ्समध्ये परफेक्ट होती. आईने पैसे देताच ती पटकन हिशोब करून उरलेले पैसे परत करीत असे आणि ती अमाऊंट बिलकुल करेक्ट असायची. काकू, तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर नाहीये तरीही इतक्या फास्ट हिशोब कशा करता? बाळा, अनुभव. तुमच्या भाषेत ते काय म्हणतात बरं? एक्सपिरियन्स. हा, एक्सपिरियन्स मधून शिकले. सुरुवातीला खूप चुका करायचे. कोण्या कस्टमरला जास्त पैसे द्यायचे तर कोणाला कमी. पण मी सुद्धा हळूहळू आकड्यांशी खेळायला शिकून गेले आणि आता तर चुटकीसरशी हिशोब होऊन जातो. कॅल्क्युलेटरची गरजच पडत नाही. अशा प्रकारे गट्टूला जिथून संधी मिळेल तिथून मॅथ शिकत होता. शाळेतही जेव्हा मिश्रा सर बोर्डवरती एखादं गणित द्यायचे तेव्हा ते सोडवण्यासाठी गट्टू अगोदर पुढे यायचा आणि पटकन सॉल्व करून टाकायचा. एक दिवस शाळेत टेस्ट घेतली गेली. मॅथ्सच्या टेस्टमध्ये गट्टूचा परफॉर्मन्स बेस्ट होता, पण बाकी सब्जेक्ट्समध्ये तो फार चांगला परफॉर्म करू शकला नाही. तेव्हा मिश्रा सरांनी गट्टूला समजावलं, बाळा, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुला मॅथ्स आवडतं, पण मला असं वाटतं की मॅथ्सच्या नादात तुझं इतर विषयांवरचं लक्ष हटतंय. पुढे जाण्यासाठी मॅथ्स सोबत हिस्ट्री, जॉग्राफी आणि इतर आर्ट्सचे विषयही महत्वाचे आहेत. त्यांच्यावरही लक्ष दे. बघ, तू खूप पुढे जाशील. गट्टूला मिश्रा सरांचं म्हणणं पटलं आणि त्या दिवसानंतर तो मॅथ्स सोबत इतर विषयांवरही फोकस करू लागला.